तर दुसरीकडे सोलापूरमध्ये वाळूच्या लिलावावरून लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये घमासान सुरू झालंय। सोलापूर जिल्ह्यात वाळूचे 54 ठेके आहेत। वाळू माफिया आणि महसूल प्रशासनात वाळूच्या लिलावावरून मिलीभगत असल्यानं अनेक गावातल्या रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे। रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका देखील निर्माण झाला असून अनेक गावातल्या एसटी बसची वाहतूकही बंद झाली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीच्या संतापाचं वातावरण पसरलंय। नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन मोहोळचे आमदार रमेश कदम यांनी रस्ते आणि अवैध वाळू उपशावरून भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात शड्डू ठोकले। महसूल खात्यानं मात्र त्यांच्या तक्रारीची दखल न घेता सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केलाय। त्यांनी सांगितलं एसपी मंडळीला तुझ्या कंप्लेंट लागली कलेक्टर लगेच भांडी घातला गेला। कलेक्टर मला एसपी मला गुन्हा दाखल करायला सांगितलं। मला करा तुमची मर्जी आहे, पण मी जे फिर्याद दिला त्याचं काय? एखादी गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली आमदार महोदयांच्या की इथं अवैधरित्या चालते तर ते प्रशासनाच्या निदर्शनास आणल्यानं प्रशासनाने त्याच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे। त्याप्रमाणे आपण ती कारवाई करण्यासाठी पथक पाठवलं होतं। FIR झालेला आहे। त्यामध्ये शासकीय कामामध्ये अडथळा आहे। त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांना इंटिमिडेट करणं, धमकी देणं, डांबून ठेवणं हे सुद्धा करणं त्यामध्ये आपण समाविष्ट केलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।